एक चुकीची गोष्ट म्हणजे काय, सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेणे. पण ना की माझ्यासाठी एक चांगलंच झालं. काय झालं की सकाळी उठले, मोबाईल हातात घेतले, तर आपल्याला एक मेसेज असा आलेला होता, पण मला ते खरंच खूप असं छान वाटलं. कारण एक मोटिवेशनल कोट्स जर सकाळी सकाळी ऐकलं किंवा वाचलं ना, तर आपले पूर्ण दिवसच बनून जातो आपला. तर काय होतं, तर श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत म्हणून टिकून राहणे यात खूप मोठा फरक आहे. लाईफमध्ये ना पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्याने तुम्ही पैसा कमवू शकता. सगळ्यात कठीण आहे तो म्हणजे पैसा योग्यरित्या मॅनेज करणं आणि लॉंग टर्म साठी टिकून ठेवणं. खरंच चला तर आज आहे आपला एपिसोड 4, म्हणजे आपल्या महिन्याच्या 30 दिवसासाठी 30 भाज्या बनवायचं आपलं तर ठरलेलं आहे. तर आजचा आहे आपला डे 5. तर मग मी आज काय केलं की रोज चपाती करण्यापेक्षा म्हटलं की आज आपण भाकरी करू. तर भाकरीसाठी विचार केला की आपण भाजी कोणती करावी. तर भाकरीला शोभेलच अशी भाजी करावी लागेल, पण डाळीची आमटी म्हणजे हे पातळ नसणार आहे, थोडंसं घट्ट पातळ असेल, त्यामुळे भाकरी बरोबर छानही लागेल आणि विथ राईसही देणार आहे. त्यामुळे विचार केला की एक पॅन घेतलं, पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. नंतर त्यामध्ये तेल गरम झाले की जिरं टाकून घ्या. जिरं छान तडतडले की त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्या. नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घाला आणि नंतर ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आणि नंतर छान असा गोल्डन ब्राऊन झालं की एक टोमॅटो घेतलेला आहे, एक टोमॅटोही त्यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने छान असं परतून घ्या. त्याला परतून घेतल्यानंतर थोडंसं टोमॅटोही शिजलं जातं, त्यामुळे ते घट्टसरपणा त्या गोष्टीला येतो. आणि नंतर मी इथं काय घेतलेलं आहे, एका प्लेटमध्ये रेग्युलरच्या जसं मला रोज करावं लागतं तसंच मी करते, कारण माझी पटकन होऊन जाते. थोडंसं त्यामध्ये हळदी टाका, त्यामुळे भाजी पटकन शिजते. इथं आहे खोबरं आणि लसूण आणि जिरे मिक्सरला मी वाटण करून घेतलेलं आहे, 2 चमचे आहे ते. आणि गरम मसाला आहे, आपलं लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा नाही 1/2 टीस्पून आपलं बेसन आहे. छान असं परतून झाले की त्यामध्ये थोडंसं पाणी घाला. थोडंसं पाणी घातलं तर काय होतं की एकतर आपल्याला खाली पॅनला लागत नाहीये, त्यामुळे आपल्याला करपण्याची शक्यता तर अजिबात नसते. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे भाजी आणि मसाला वगैरे करतो ना, तर तो छान असा शिजला जातो. त्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्या आणि थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर ना छान असं शिजल्यावरती तुम्ही डाळीची जे डाळ वरण म्हणतात ना, तर ते तुम्ही त्यामध्ये घाला. हळद शिजवताना घाला चालेल, मी शिजवताना विसरले, त्यामुळे मी ह्यातच थोडंसं शिजताना कांदा आणि टोमॅटो फ्राय करत होते ना, त्याच वेळेला मी घातले. आणि नंतर कोथिंबीर घालून घेऊ शकता तुम्ही. आणि डाळ शिजवताना ना तर त्यामध्ये थोडंसं आपलं तेल, हिंग आणि टोमॅटोही घातलं तरी चालतं. छान मस्त अशी डाळ शिजली जाते. आणि ही झाली आपली भाजी. नंतर ना आपण इथं बनवत आहोत भाकरी. रोज रोज चपाती ना, म्हटलं की चला आज आपण भाकरी बनवू. भाकरीचं पीठ माझ्याकडे ताजं होतं, त्यामुळे मी थंड पाणी घातलेलं आहे इथं. जर तुमचे खूप दिवस झाले असतील ना भाकरीचं पीठ वगैरे दळून, तर त्यामध्ये तुम्ही ना गरम पाणी करा, कडक होऊ द्या त्याला. आणि थोडंसं पीठ मळताना ना तर ते तुम्ही गरम पाणी यूज करू शकता, थोडंसं घाला. आणि नंतर ना मळताना थंड पाणी वापरलं तरीही चालते. नंतर ना सेकंड टिप अशी आहे की जर आपली भाकरी फुटत असेल तर जर तयार केलेला जर भात असेल ना, तेही तुम्ही ह्यामध्ये मिक्स करू शकता. हे पण एक ऑप्शन चांगलं आहे, त्यामुळे तुमची भाकरी ना ती तुटणार नाही. त्यामुळे म्हटलं की चला आता आपल्याला मस्तपैकी भाकरी करून घेऊ, टम्म फुगलेली अशी. आणि ना ॲक्च्युली ना ही सिरीज करताना ना तर खरंच खूप थकवा सुद्धा येत नाही आणि नवीन काहीतरी करायचं म्हटलं ना तर एनर्जी येते. अशा पद्धतीनं झालेलं आहे की सकाळी उठल्यावरती ना की आपण काय बनवायचं आहे हे ऑलरेडी आदल्या दिवशी ठरलेलंच असतं माझं. पण ना कॅमेरा घेऊन सगळे रेसिपी करणं ना थोडंसं टफ जातं, त्यामुळे थोडंसं वेळही लागतं त्या गोष्टीला, त्यामुळे थोडं पटापट करावंही लागतं. आणि सोबत मी राईसही दिलेलं आहे, कुकरला लावलेलं होतं मी भात, त्यामुळे पटकन तेही गोष्टी माझ्यात झाल्या. आणि अशी झटपट होणारी ही आपली रेसिपी आहे आणि चेंज पण होऊन जातं आपल्या रोजचे चपाती वगैरे खाऊन वगैरे. त्यामुळे आज मी राईसही दिला आहे. रोज मिस्टरांना राईस आवडत नाही आहे, त्यामुळे ते काही रोज घेऊन जात नाही आहे. हे अशा पद्धतीने ना सकाळी धावपळ असते ना, खूप मुलांचं स्कूल आणि त्यांचं टिफिन चालायचं. आणि जर आपल्याला वाटलं ना की आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर मेहनत केली तर धन मिळतं आपल्याला, संयम ठेवला तर काम होते आणि गोड बोलले तर ओळख होते आणि आदर केला तर नाव होते.
हे जे मला काही दिवसातनं जे मोटिवेशनल मिळतात ना तेच मी तुम्हाला सांगत असते. असं काही नाही की मी तयार केलेलं, माझ्या वाचनात आलेलं असतं. तर मलाही असं वाटतं की मी जेव्हा मोटिवेट होते ना तेव्हा माझी फॅमिली ही पूर्ण मोटिवेट व्हावी. आणि जर तुम्हाला काही वाटलं ना तर खरंच मला कमेंटमध्ये करून सांगा, कारण तुमच्यामुळेही मी मोटिवेट होऊ शकते. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.